जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कली काळाचा रिघ नाही। तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूंसी केवी कळे। ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। आपण या अभंगाचा आज चिंतन करतोय। ज्ञानेश्वर माऊलींनी कितीतरी अभंगांमधून आपल्याला हे सांगितलेलं आहे की नामस्मरण ही अत्यंत सोपी साधना आहे आणि नाम घेतलं की रामफळ हे मिळणारच। सर्व संतांनी सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे। आता नाम तुम्ही या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की नाम तुम्ही जाणीवपूर्वक घ्या किंवा नेणीवपूर्वक घ्या, अज्ञानाने घ्या किंवा ज्ञानाने घ्या, भावपूर्ण घ्या किंवा त्यामध्ये भाव नसू दे, आवडीने घ्या किंवा नावडीने घ्या, कसंही घेतलं तरी नाम घेतल्यावर तुम्हाला फळ हे मिळणारच आहे। आता हे कशावरून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की नामातलं जे वस्तू सामर्थ्य आहे ते ओळखून सांगतात। बघा, आपण हा विषय जरा अजून सोपा करून लक्षात घेऊया। आपण जेव्हा लहान असतो आणि आपल्याला एखादा नवीन खेळ खेळायचा असतो आणि तो खेळ आपल्याला एखादा व्यक्ती किंवा एखादा आपला मित्र जेव्हा समजावून सांगतो, तेव्हा आपल्याला त्या खेळातली रंगत किंवा त्याच्यातला आनंद काही माहिती नसतो, पण तो सांगतो आणि त्यानंतर आपण जेव्हा तो खेळ खेळायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो की खरोखरच या खेळात किती आनंद आहे, किती रंग आहे आणि त्या खेळामध्ये आपण पूर्णपणे रंगून जातो आणि त्याचा आनंद घेत असतो। आता ज्ञानेश्वर माऊलींची युक्ती बघा, ही अशीच आहे। या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत की तू नाम घे, कसंही घे तरी तुला ते रामफळ देणारच आहे, म्हणजे आनंद तर तुला मिळणारच आहे, पण तू घ्यायला सुरुवात करशील तेव्हा तुला अनुभव येईल। म्हणजे काय की या क्रीडांगणात, नामस्मरणाच्या क्रीडांगणात जेव्हा तू उतरशील आणि खेळशील तेव्हा त्या नामस्मरणाची जी गोडी आहे ती तुला लागेल आणि या आवडीनेच, या आनंदानेच तू नामामध्ये अगदी न्हाऊन जाशील आणि जो भगवंत जो सूक्ष्म रूपाने या नामामध्ये वास करतोय तोच तुला याची आवड लावून देईल। असा हा नामाचा जो महिमा आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे। त्यामुळे नाम हे कसंही घेतलं तरी ते फळतंच। जसं बघा, आपण पाण्यात हात घातला तर आपला हात भिजणारच आहे किंवा विस्तवावर पाय ठेवला तर तो भाजणारच आहे, तसंच नाम घेतलं की त्याचं फळ हे मिळतंच। मग तू आवडीने घे किंवा नावडीने घे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाम घेणारा जरी अज्ञ असला तरी नाम ऐकणारा राम हा सुज्ञ आहे। नाम घेणारा जरी अल्पज्ञ असला तरी नाम ऐकणारा हा सर्वज्ञ आहे। नाम घेणारा जरी एकदेशी असला तरी नाम ऐकणारा हा सर्वव्यापी आहे। त्यामुळे जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो तेव्हा असा सर्वव्यापी, सर्वज्ञ, सुज्ञ असा भगवंत जो आहे तो या नामधारकाकडे त्याचं लक्ष घेऊन येतो। म्हणजे नामधारकच भगवंताचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतो, थोडक्यात सांगायचं म्हणजे। आणि असा जो भगवंत जो आहे ना तो याचा आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक सर्व क्षेम वाहतो। म्हणजेच भगवंत हा त्याच्या अंतःकरणात वास करतो, म्हणजे त्याला वेगळं काही वाटतच नाही, सगळं माझंच वाटतं, मीच करतोय तो आणि मी वेगळा नाही आणि माझ्या हातून जे काही घडतंय ते त्याच्या हातूनच घडतंय, अशी याची धारणा असते। आता इथे बोलताना पण मला तुम्हाला मी आणि तो करून सांगावं लागतंय, पण हा बोलणारा पण तोच आहे आणि ऐकणारा पण तोच आहे। आता मी जेव्हा बोलते तेव्हा मी काय म्हणणार की मी बोलते आणि तुम्ही ऐकता तेव्हा तुम्ही काय म्हणणार की मी ऐकतो, म्हणजे हा एकच आहे। आणि हा जो एक आहे त्या एकाची जाणीव होणं इथे फार महत्त्वाचं आहे। पण ही जाणीव होण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचं आहे। म्हणून तू नाम प्रथम घे आणि नाम घेतल्यानंतर भगवंतच तुला त्याची जाणीव करून देईल की मी सर्वत्र कसा वास करतोय, मी सर्वव्यापी कसा आहे, मी तुझ्यात पण आहे आणि सर्वत्र आहे आणि तू आणि मी काही वेगळा नाही, ही जाणीव आपल्याला भगवंतच करून देतो। आणि अशा वेळेस जेव्हा नामस्मरण ही साधना वाढते तेव्हा तिथे कलिकाळाचा रिघसुद्धा राहत नाही, म्हणजे कुठली भीती राहत नाही। आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कलिकाळाचा रिघ नाही। कली म्हणजे काय
की मी आणि माझं. आता हा मी आणि माझं जो आहे ना, तो अहंकारातून आपल्या ठिकाणी जो आहे तो चुकीचा आहे. कारण आपल्याला काय वाटत असतं की हे सगळं माझं आहे, हे मी तयार केलं, माझं जीवन, माझी माणसं, माझं घर, माझी सत्ता, असं मध्येच आपण जीवन जगत असतो. सगळं माझं माझं म्हणता म्हणता हाच जगातून निघून जातो. पण त्याला ही याची जाणीव जेव्हा खरोखर होते ना, की हे सगळं माझं आहे म्हणजे कोणाचं आहे, की त्या कृष्णाचं आहे, ते ईश्वराचा आहे, जो सर्वांमध्ये वास करतोय, तो माझा आहे. आणि तो जेव्हा माझा होतो तेव्हा हा मी उरत नाही अहंकार रूपी, आणि हा मी उरला नाही की त्याला कुठली भीती राहत नाही. भीती म्हणजे मृत्यूची भीती माणसाला असते, की हे माझं निघून जाईल ना, माझा मृत्यू झाला तर माझा हा आनंद जाईल, माझी सत्ता जाईल, माझं जीवन जाईल, ही भीती असते. ही भीती का असते? कारण त्याला हे शरीर रूपानेच तो स्वतःला पाहत असतो, आणि शरीर रूपाने जेव्हा पाहतो तेव्हा त्याला त्याचा अंत दिसतो, कारण शरीर हे जाणारं आहे. पण जेव्हा तो आत्माच्या स्वरूपाने पाहायला लागतो स्वतःला, आणि तेव्हा त्याला अमरत्वाचा जेव्हा बोध होतो, की हे जे माझ्या देहात सूक्ष्म रूपाने जो आत्मा वास करतोय तो तर अखंड आहे, त्याला कुठेही भेद नाही आहे किंवा तो कधीही नष्ट होणारा नाही आहे. त्यामुळे काळाचं जे खाद्य आहे ते काय आहे, तर मृत्यू आहे. त्यामुळे हा जेव्हा जेव्हा आपल्या मरतो, म्हणजे कसा मरतो, अहंकार मी जेव्हा मरतो ना, तेव्हा आपल्या ठिकाणी अमरत्वाचा बोध सुरू होतो. आणि हे अमरत्वाचा बोध आपल्याला क्षणोक्षणी जाणीव करत असतो की तू अखंड आहेस, तू ईश्वर आहेस, तू नाही असं कधी होणार नाही, तू सर्वत्र आहेस, तू सर्वव्यापी आहेस, अशी जाणीव आपल्याला होते. तेव्हा कलिकाळाचा रीग तिथे राहत नाही, कुठलीही भीती राहत नाही आणि कुठलाही अहंकार राहत नाही. असा माणूस स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या दिशेने वळतो, तेव्हा तो सर्व इंद्रियांवरती नियंत्रण करत असतो. तेव्हा खऱ्या अर्थाने योगी जो आहे तो सर्व नियंत्रण कसं आणतो स्वतःवरती, की त्याला हे सगळे जे आत्मिक जे बोध आहेत ना, ते सुरुवात होते होण्यासाठी, आणि त्याचाच अनुभव तो घेत असतो. पुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, की तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतूंसी केवी कळे. म्हणजे नामाचा महिमा इतका आहे की तो वेदांना सुद्धा हाकळता आला नाही. कारण मी मगाशी म्हटले की नामात भगवंत सूक्ष्म रूपाने वास करतो. आता भगवंत हा किती व्यापक आहे, तो किती ठिकाणी आपण पाहायला गेलो तरी काही संपणारा नाही. त्यामुळे हा जो भगवंत सर्वव्यापी आहे, याला आकळता आकळता वेदसुद्धा मौन झाले. नेती नेती म्हणत त्यांनी मौन स्थिती धारण केली, आणि तो एकच आहे असं म्हणून त्या एकत्वाशी ते जुळले गेले, म्हणजेच ते जुंपले. त्यांनी त्यांचा देह जो आहे तो फक्त देह न ठेवता तो ईश्वरार्पित केला आणि ते समर्पित झाले. मग वेदांना या सूक्ष्म नामाचा, भगवंताचा जिथे ठाम पत्ता लागत नाही, तिथे या सूक्ष्म नामाची नामाचा जो महिमा आहे, याचं जे आंतरिक सामर्थ्य आहे, हे जीवजणांना किंवा जड बुद्धी असणाऱ्यांना कसं काय कळेल, असा प्रश्न ज्ञानेश्वर माऊलींना इथे पडतो. कारण काय, की जोपर्यंत आपलं जडत्व जाणार नाही, शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा, हे दोन्ही जडत्व जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला सूक्ष्मात पाहता येणार नाही. आणि ही जी सूक्ष्म दृष्टी आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. कारण माणूस सगळं स्थूल पाहत असतो ना, वरवरचं सगळं पाहत असतो. वरचं सगळं, त्याचं नाव, त्याचं रूप, रंग, याच्यातच माणूस कित्येक वर्ष असतो. पण जेव्हा हे नाव, रंग, रूप तो सोडून आत जे दडलेलं आहे ना, त्या सूक्ष्मात जेव्हा तो जातो तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने बोध होतो. आणि हा जो बोध आहे तो किती मोठा आहे, किती त्याचा अगाध महिमा आहे, ते त्याला सुद्धा अनुभवता येतं. त्यामुळे प्रत्येक ऋषीमुनींनी, संतांनी हे त्यांच्या त्यांच्या भावानुसार देवाला ते आकळत गेले. खरं तर तुकाराम महाराज देवालाच बजावून सांगतात, तुझं महिमा तुझं न कळे मेघश्यामा, असं ते म्हणतात. म्हणजे काय, की तुझा किती महिमा आहे अगाध, हे तुला सुद्धा माहिती नाही आहे. ईश्वरालाच माहिती नाही की तो किती अनंत आहे, तो किती सर्वव्यापी आहे. तर इथे आपण जेव्हा त्याला जाणतो तेव्हा तो आपण आपल्या भावानेच जाणू शकत असतो. त्यासाठी अखंड नामस्मरण ही साधना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलं असं.
आता इथे ज्ञानेश्वर माऊली त्यांचं जे फळ आहे ते त्यांना काय प्राप्त झालं, तर सर्वत्र वैकुंठ मला दिसू लागलेला आहे, म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींना दिसू लागलेला आहे. आणि ही स्थिती तेव्हाच येते जेव्हा आपण अखंड नामस्मरणात असतो. कारण जेव्हा अखंड नामस्मरण असतं तेव्हा हे विश्व हे माझं झालेलं असतं. हे संपूर्ण विश्व म्हणजे प्रभूचा चिदविलास त्याला दिसत असतो. भूतमात्र म्हणजे चैतन्याची शोभा वाटत असते. आणि असा अनुभव जेव्हा नामधारकाला येतो तेव्हा सर्वत्र वैकुंठच असतं त्याच्यासाठी. काही वाईट दिसत नाही, काहीही त्याला कुठेच त्याला भेद दिसत नाही. अभेद अशी साधना त्याच्याकडून घडत असते. आणि असा अनुभव त्याला जेव्हा येतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने नामस्मरणाचा जो महिमा आहे तो कळत असतो. म्हणजे जो जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे तू जाणीवपूर्वक घे किंवा नेणीवपूर्वक घे, आवडीने घे नावडीने घे, कसंही घे, असं जे ज्ञानेश्वर माऊली इथे सांगतात ते ज्ञानेश्वर माऊली पुढे आपल्याला कसे घेऊन आले की तुला जर तू अशी साधना करशील तर सर्वत्र वैकुंठ दिसेल. हा फरक आहे. नामस्मरण केल्यानंतर जी साधना फळते त्याचा हा परिणाम आहे. आणि हा परिणाम जर प्रत्येकाला अनुभवायचा असेल तर कंठात नाम धारण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी जे आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे ते आपण आचरणात आणूया आणि मुखात हरिनाम घेऊया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. धन्यवाद.